आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी, आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी। आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल। आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी। आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह तज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा। तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल, जोपूर रोड, पिंपळगाव, बसवंत। 2-4 दिवसापासून पिंपळगाव बसवंत येथील लबडेमाळा या ठिकाणी बिबट्याचा वावर वाढला होता आणि कालच दोनदा या ठिकाणी बिबट्या दिसला। वन विभागाचे देवरे साहेब यांनी दखल घेऊन या ठिकाणी पिंजरा लावला। तर आपण आपले किरण भाऊ लबडे यांना विचारू या संदर्भात वन विभागाचे त्यांनी आभार व्यक्त करा। काल जो बिबट्याचा झाला संचार, काल संध्याकाळी आम्ही जेव्हा होतो पत्रकार साहेब होतो, आम्ही सगळ्यांना पाहिलं समक्ष। त्यानंतर आम्ही देवरे साहेबांना कॉल केला, देवरे साहेबांना 10 मिनिटात लगेच आले। त्याबद्दल मी देवरे साहेबांचा आभार मानतो। आणि ज्या देवरे साहेबांचे वन विभागाचे अधिकारी असेल किंवा आपले नगर परिषदचे असेल, मुरकुटे साहेब आणि लाईटचे आमचे काय ते महावितरणचे असेल, त्यांचे बी मी आभार मानतो। त्यांनी बी आम्हाला सकाळची लाईट दिली आणि सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 3 तास असे 7 तास दिले आम्हाला, त्यांचे मी आभार मानतो। आणि देवरे साहेबांचे एकदम खूप खूप आभार मानतो। मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी 5च्या आत बसवीत त्यांनी 100% बसवला। त्याच्यात सगळ्यात जास्त मोलाचा जो आहे तो अधिकार सगळा शेवरे साहेबांचा, गणेश शेवरेने सगळ्याचा पाठपुरावा केला, त्याच्यामुळे मी त्यांचे बी आभार मानतो। तसं आपले वन विभागाचे अधिकारी प्रत्येक वेळी या क्षेत्रात सगळ्यांना सहकार्य करत असतात आणि तात्काळ काल रात्र झाली होती तरी देवरे साहेब या ठिकाणी आले आणि सगळ्यांना सहकार्य केलं, जेणेकरून काल तो बिबट्या त्याच क्षणी आला होता आणि काही घटना घडू नये त्यांनी पण त्या ठिकाणी खबरदारी राखली। आपण त्यांना विचारू का नागरिकांनी काय खबरदारी घेतल्या पाहिजे। आता या ठिकाणी पिंजरा लावण्यात आलेला आहे वन विभागाच्या माध्यमातून, तर या शेतकऱ्यांनी आणि परिसरातील नागरिकांनी काय दक्षता घ्यायला पाहिजे। हॅलो, नमस्कार, मी देवरे बोलतो वन विभागातून। आता गोष्ट अशी, बिबट्या हा खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या ठिकाणी दिसतो, बरोबर आहे। आणि शेतकऱ्यांनी काळजी अशी घ्यायची की ज्यावेळी रात्री आपण बारा देतो त्यावेळेस एक टॉर्च असली पाहिजे, काठी असली पाहिजे आणि मोबाईलचे गाणे कायम चालू ठेवायचे। आणि तेवढं करून बी बारा देताना खाली बसायचं नाही, टॉयलेटला म्हणा किंवा बाथरूमला म्हणा, बारा देऊन पटकन उभं राहायचं, जेणेकरून तो आपल्याला हल्ला करणार नाही। त्याचं शिकार करण्याचा असं आहे का त्याची उंची जेवढी आहे तेवढीच तो ते शिकार समजतो। उभा राहिला माणूस तो शिकार समजत नाही, तो बाजूला जाऊन निवडतो। धन्यवाद। लवकरात लवकर हा बिबट्या या ठिकाणी जेरबंद होईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करू आणि शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी, जेणेकरून या ठिकाणी जो बिबट्या जेरबंद होईल आणि सगळ्याला सहकार्य होईल आणि शेतकऱ्यांनी खरं काळजी घेणे गरजेचे आहे। धन्यवाद।